ही तरुण मुलं त्या वयाच्या मुलींकडे अट्रॅक्ट न होता 35 ते 50 पर्यंतच्या स्त्रियांकडे का अट्रॅक्ट होतात? आता त्याची उलटी सुद्धा एक बाजू आहे. बऱ्याच मॅरिड पुरुषांना अशा तरुण मुली आवडतात. मग याच्या पाठीमागे कारण काय असेल? किंवा तरुण मुलींना मॅरिड पुरुष आवडतात असंही चित्र दिसतं. वेगवेगळी चित्र या समाजात आहेत. पण हा शेवटी निसर्ग आहे, ही ज्याची लायकिंग आहे, आवडीचे विषय आहेत. सो कोणी कोणाबरोबर सेक्स करावा किंवा कोणी कोणाबरोबर संबंध ठेवावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण याच्या तोटे सुद्धा मुलींसाठी खूप आहेत. हॅलो, हाय, नमस्ते. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. सो अनेक व्हिडिओ करत असताना, वाचत असताना काही अनुभव मी माझे स्वतःचे, काही फॅन्टसीज स्वतःच्या, माझ्या एका कादंबरीत सुद्धा फॅन्टसीज मी लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही अनुभव अजून घ्यायचे राहिलेले आहेत. हे सगळे अनुभव घेत असताना आणि मी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह असते, कारण माझं कंटेंट सतत जात असतं. रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण, माझी पुस्तकं, त्याची प्रकाशनं आणि काउन्सिलिंगमध्ये आलेले अनुभव असे सगळे शेअर करत असताना मी सोशल मीडियावर अनेकदा जास्त सक्रिय असते. माझे फोटोज मला आवडतात काढायला, फिरायला आवडतं. या अनुषंगाने माझ्या एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे काउन्सिलिंगमध्ये तर हा प्रश्न येतोच, पण माझ्या स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते. कमी वयाची मुलं जी आहेत, एक 25शी, 26शी, 27शी, असे एक साधारण 22 ते 27-28 म्हणजे लग्नाच्या त्यांच्या आधीची जी तरुण मुलं आहेत, ही माझ्यासारख्या स्त्रियांकडे 35, 40, 45, 50 अशा स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात. आणि मला सुद्धा, माझ्याकडे सुद्धा अशी प्रपोजल्स येतात, आलेली आहेत. याची कारणं काय असू शकतील? याचा थोडासा मी मानसशास्त्राचा दृष्टीने थोडासा अभ्यास केला किंवा याच्यावर काही लिहिण्याचा पण प्रयत्न केलाय. मला वाटतं बोललेही असेल कधी. सो आज हा प्रश्न जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय, तर हे नक्की काय कारण असू शकतं? ही तरुण मुलं त्या वयाच्या मुलींकडे अट्रॅक्ट न होता 35 ते 50 पर्यंतच्या स्त्रियांकडे का अट्रॅक्ट होतात? तर आपण त्यातली थोडीशी कारणं बघूया. म्हणजे ओव्हरऑल जो काही माझा अभ्यास आहे किंवा जे काही आहे निरीक्षण, याच्यावरून मी आता तुमच्याशी बोलते. की एक तर काय होतं, ती स्त्री मॅरिड असते. त्यांना माहिती आहे मॅरिड असल्यामुळे तिला, म्हणजे ती आई पण झालेली असते. सो तिच्या शरीराच्या अवयवांना एक गोलाई आलेली असते. म्हणजे जसं आता मुलगी वयात येते त्यावेळेचे तिचे असणारे बूब्स आणि स्त्रीचे असणारे बूब्स यामध्ये मोठा फरक असतो. मुलींची कंबर आणि स्त्रीची कंबर यातही मोठा फरक असतो. थोडीशी त्याला गोलाई आलेली असते. मुलींचे नितंब आणि स्त्रियांचे नितंब यातही खूप मोठा फरक असतो, कारण तिची प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि सेक्स ह्या सगळ्याने तो हा आणि वयानुसार हा सगळा बदल झालेला असतो. सो स्त्रीचं संपूर्ण शरीर आणि मुलीचं शरीर यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक जाणवतो बाह्य रूपाने, दिसण्यामध्ये. कारण स्त्रीला असणारे जे कौज आहेत ते मुलींकडे दिसत नाहीत. ते कारण त्या वयाचं हे आहे. आपणही, म्हणजे आमच्यासारख्या स्त्रिया सुद्धा त्या वयात असताना ह्या गोष्टी नव्हत्या आमच्याकडे. तर ते मुलांना ना त्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. आणि बऱ्याचदा पॉर्नमध्ये सुद्धा असं दाखवलं जातं की वयाने लहान मुलगा आणि एक 35, 45, 50 मधली स्त्री. सो ते कुठेतरी पॉर्नमध्ये त्यांनी पाहिलेलं असतं. आणि मग त्या प्रचंड प्रमाणात मुलांना किंवा एस्पेशली स्त्रियांना बूब्स स्त्रीच्या प्रचंड प्रमाणात, उरोजांचं म्हणजे प्रचंड प्रमाणात अट्रॅक्शन असतं. ते नैसर्गिक असणार, ऑफकोर्स त्याला काही कारणं नाहीत अट्रॅक्शन असण्यामागे. मलाही स्वतःला आवडतं आणि पुरुषांनाही आवडत असेल. सो हे जे अट्रॅक्शन असतं ना, तर या सगळ्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी मुलींमध्ये नसतात. दुसरी गोष्ट, मुली, त्याच वयाच्या मुली, त्यांना सेक्स कसा करावा याचं ज्ञान नसतं. त्यांना त्यातलं काही कळत नाही. ओरल सेक्स कळत नाही, सेक्स रेग्युलर कळत नाही, कारण ते त्याच वयाच्या असतात ना, त्या पण चाचपडत असतात. पण ज्या स्त्रिया आहेत आमच्यासारख्या, त्या इतक्या वर्ष सेक्स करत असल्याने अनुभवी असतात. आणि त्यामुळे त्यांना माहीत असतं की ह्या मला मदरली हँडल करून छान प्रकारे सेक्स कसा करावा याचा गायडन्स देऊ शकतात. ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ मार्गदर्शक म्हणून, काउन्सिलर म्हणून ह्या उत्तम प्रकारे देऊ शकतात. आणि तेही एक कारण असू शकतं की ह्या स्त्रियांकडे अट्रॅक्ट होण्याचं. त्याच्यानंतर एक भीती असते बऱ्याच मुलांच्या मनात की ह्या मॅरिड बायका असतात,
ह्या असं कुठलीही बातमी सहसा बाहेर की अमुक एक मुलगा मला त्रास देतोय किंवा तो सेक्स करतो माझ्याबद्दल किंवा माझ्याकडे अशा नजरेने पाहतो, हे त्या समाजात पटकन तेवढ्या ओपन अप होत नाहीत, बोलत नाहीत. कारण त्यांना एक त्यांच्या संसाराची, नवऱ्याची ते एक दडपण असतं समाजाचं या सगळ्याचं. पण मुली ज्या असतात, ह्या तरुण वयात मुली असतात, त्यांना बेफिकीर असतात ना, त्या वयाचा पण फरक असतो आणि त्या काय मॅरिड किंवा त्यांना संसार नसतो. सो अशा ज्या मुली असतात, ह्या थोड्याशा पटकन जाऊन एखादी मे बी कंप्लेंट करू शकतात किंवा त्यांच्या आई वडिलांना सांगू शकतात किंवा आपल्या घरी येऊनही त्या सांगू शकतात किंवा मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू शकतात. अशी कुठेतरी एक ना त्यांच्या मनात भीती असते. आणि या सगळ्या कारणामुळे काय होतं, की जी तरुण मुलं आहेत ही या महिलांकडे अट्रॅक्ट होतात. त्यांना सेक्सचं नॉलेज असतंच. ओरल सेक्स वगैरे करायचा म्हटला तरी त्या इतक्या वर्षांनी तयार झालेल्या असतात, जे मुलींच्या बाबतीत जेन्युनली घडत नाही. आता त्याची उलटी सुद्धा एक बाजू आहे. बऱ्याच मॅरिड पुरुषांना अशा तरुण मुली आवडतात. मग याच्या पाठीमागे कारण काय असेल? किंवा तरुण मुलींना मॅरिड पुरुष आवडतात असंही चित्र दिसतं. वेगवेगळी चित्र या समाजात आहेत. आता हे सगळीकडे सारखं असेल का काही असेल का? तर अजिबात नाही. हे असं का चित्र दिसतं? तर अगेन तेच आहे, तो जो पुरुष आहे, ही मुलगी जी आहे वयात आलेली असते, एक 24-25 काय, तर पुरुष असतो तो एक तर पैसेवाला किंवा सेटल्ड असतो असं आपण म्हणू. म्हणजे तिच्या काही जर गरजा असतील, आर्थिक गरजा किंवा अजून काही गरजा, तर त्या तो पूर्ण करू शकतो. गिफ्ट्स देणं, त्यांना काहीतरी छान ड्रेसेस घ्यायचे असतात, शॉपिंगला न्यायचं असतं, फिरायला न्यायचं असतं, गाडी असते त्याच्याकडे जी मुलांकडे नसते. मुलांकडे छोटासा पॉकेट मनी असतो, त्याच्यातून तो काय बिचारा घेऊन देणार. तर मग ह्या सगळ्या गरजा त्या पुरुषांकडून पूर्ण होतात आणि त्या पुरुषाला सुद्धा वाटतं की मग माझी बायको जाडसर आहे, तिचं शरीर थुलथुलीत जे सुटलेलं आहे, तर मग ही एक छान स्लिम ट्रिम असलेली मुलगी आहे, तर मला ह्याच्यात जास्त आनंद मिळतोय. अशी सुद्धा मानसिकता असते. म्हणजे हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा आणि किती विरोधाभास सुद्धा आहे याच्यात बघा. पण हा शेवटी निसर्ग आहे, ही ज्याच्याची लायकिंग आहे, आवडीचे विषय आहेत. सो कोणी कोणाबरोबर सेक्स करावा किंवा कोणी कोणाबरोबर संबंध ठेवावेत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण याच्या तोटे सुद्धा मुलींसाठी खूप आहेत. बऱ्याचदा काही माहीत नसल्याने मुली सेक्स करायला पैसे मिळत आहेत म्हणून किंवा काही मुली आता कसं पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी बाहेरच्या गावाहून आलेल्या मुली हॉस्टेलमध्ये राहत असतात. मग त्यांना पॉकेट मनी हवा असतो. बऱ्याच काही श्रीमंत घरातून आलेल्या मुलींचे कपडे छान असतात, त्यांच्या पर्सेस छान असतात, बूट्स शूज छान असतात, काही एकदा ज्वेलरी छान असते. मग ते मला हवं असतं वाटत असतं, पण माझ्याकडे पॉकेट मनी दिलेला असतो, तो पुरत नाही. मग अशा वेळेला हॉस्टेलला राहणाऱ्या मुली सुद्धा एखाद्या पुरुषाकडे अट्रॅक्ट होतात या गोष्टींसाठी आणि मग तो पुरुष या मुलींचा फायदाही घेतो. बऱ्याचदा ह्याच्यातून प्रेग्नन्सी राहू शकते जर त्याने व्यवस्थित प्रोटेक्शन वापरलं नाही तर. आणि मग जर तो त्याच्यातून त्याने अंग झटकलं आणि मुलगी लाजे खातीर जर बोललीच नाही कोणाला, तर मग ते त्याचे परिणाम, जे दुष्परिणाम आहेत ते तिला आयुष्यभर पुढे भोगावे लागतात. कारण सतत जर ती क्युरेटिंग करत राहिली तर उद्या तिला पुढे मूल व्हायला आणि याचा त्रासही होऊ शकतो. सो मग ब्लॅकमेलिंगचा प्रकार त्याच्यातूनच आला पुन्हा. अगेन एखादी मुलगी पुरुषाला ब्लॅकमेलिंग करू शकते किंवा पुरुषही त्या मुलीला किंवा स्त्रीला ब्लॅकमेलिंग करू शकतो. सो हे कुठल्याही वयोगटात आणि व्हाईस वर्सा दोन्हीकडे होऊ शकतो. सो हे जेव्हा अननोन व्यक्ती असते, जी व्यक्ती आपल्याला आपण ओळखत नाही, माहीत नसते आणि कोणाच्या तरी संपर्कातून एखाद्या मैत्रिणीचा मित्र आहे, मग आपण त्याच्याबरोबर जातो, मग लॉजवर जातो, मग कोणीतरी ते त्याचे व्हिडिओ शूट करतं, कोणीतरी फोटो काढतं, ते कुठेतरी टाकून देतात सोशल मीडियावर आणि अशा असंख्य घटना घडत असतात. मग याच्यातून ऍसिड फेकणं असेल चेहऱ्यावर किंवा त्या मुलीला त्याच्यावर बलात्कार करणं असेल, सगळ्या मित्रांना घेऊन एकत्र जाऊन किंवा ड्रिंक किंवा बाहेर जाऊन ड्रिंक पार्ट्या करणं असेल, मग त्याच्यातून अजून काहीतरी ते कोके नमकं तमकं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याच्यातून अजून काहीतरी वेगळ्या वेगळ्या केसेस. पुण्यात एक मध्ये घटना घडली होती की एक मुलगा प्रियकर त्या प्रेयसीला घेऊन, लहानच असेच कॉलेजमधले मुलं होते, एका टेकडीवर बसला होता घेऊन. रात्री 11ची वाटतं गोष्ट, ती गेली होती घराच्या बाहेर 11 वाजता आणि 3 मुलं आली. तो मुलगा एकटा काय करणार, त्यालाही मारलं, त्या मुलाला हाकलून लावलं, तिच्यावर बलात्कार केला. सो अशा घटना सगळ्या घडत असतात सतत. सो आपल्याला खूप जास्त अवेअर राहायला पाहिजे या गोष्टीपासून. आपण माहिती आहे आपल्याला की मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते की मानसिकता बदलली पाहिजे पुरुषांची, पण हे एका रात्रीत किंवा एका दिवसात घडणारी ही गोष्ट नाहीये. सो आपण स्वतःला बदलायचा आणि सुरक्षित राहायचा आणि काळजी घ्यायचा प्रयत्न करायचा, माणसं ओळखायचा प्रयत्न करता. एस्पेशली मी मुलींना सांगेन की ज्या बाहेर गावाहून येऊन मोठ्या सिटीत राहतात त्यांनी तर खूपच अवेअर राहायला पाहिजे. कुठलं तरी आमिष तुम्हाला पैशाचं दाखवलं जातं, गिफ्टचं दाखवलं जातं, ठीक आहे ना, तुमच्याकडे 2 ड्रेस आहेत, 4 ड्रेस आहेत, त्याच्यात राहा,
अभ्यास करून तुम्ही मोठ्या व्हा, ज्ञान घ्या आणि तुम्ही पुढे जाऊन तुम्ही 100 ड्रेस खरेदी करू शकता ना. सो हा अवेअरनेस कुठेतरी पालकांनी सुद्धा मुलांना देणं गरजेचं आहे. व्यसनांचं प्रमाण वाढलंय. मुली ज्या हॉस्टेलला राहतात त्यांना आई वडील इथे नसतात, त्यामुळे त्यांना अगदी अक्षरशः मोकळं रान मिळालेलं आहे. सो प्रचंड प्रमाणात सिगरेटचं व्यसन वाढलंय, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण आता वाढलेलं आहे. सो ह्या व्यसनांच्या पायी सुद्धा मग नंतर काय होतं, एकदा ती नशा चढली कसली ड्रिंक किंवा ह्याची स्मोकची, की मग ते लोक कुठेतरी जातात रात्री हे सेक्स करून येतात, मग त्याच्यातून प्रेग्नन्सी राहू शकते, मग ते त्या मुलीला निस्तरायला जातं, तो मुलगा बाजूलाच नामानिराळा राहतो. सो हे जास्त प्रमाणात स्त्रियांना फेस करावं लागतं. म्हणून कुठल्याही वयोगटातली जर स्त्री असेल तर तिने सेक्स बाहेर करताना या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी. प्रोटेक्शनची असेल, सगळंच आलं त्याच्यात. मग शक्यतो पुरुषांना विदाऊट कंडोम सेक्स करायला देऊच नाही. कितीही प्रेम असलं तरीही मी सांगेन देऊच नाही. कारण तो पुरुष, आपला जो नवरा प्रियकर कोणी असेल, तो कुठे जाऊन आला असेल आणि कधी जाऊन येईल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. सो ती काळजी आपण स्त्री म्हणून आपली काळजी म्हणून ती घ्यायची आपल्याला. मग ते एड्स आहे, सगळ्याच गोष्टी आहेत याच्यानुसार. सो ह्या सगळ्याचा अवेअरनेस आपल्याला असणं गरजेचं आहे आणि म्हणून लैंगिकतेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आम्ही जी एवढे सगळेजण सांगत असतो, पुस्तकं लिहित असतो, त्याचं कारण हे आहे की खरंच इतर जसा विषय आहेत भूगोल, इतिहास, गणित, अमुक तमुक, तसाच लैंगिकतेचा अभ्यास करणं, शाळांमधून लैंगिकता शिकवली जाणं, सांगणं, घरी लैंगिकतेवर चर्चा करणं, सगळे मिळून अख्खं कुटुंब, ह्याची आता खूप गरज आहे. सो तो प्लीज थोडासा बदल करायला सुरुवात करा, न लाजता, न डगमगता. सो गाईड करायला माझ्यासारखे आहेतच काउन्सिलर. सो पुन्हा एकदा हा नवीन विषय सुचवल्याबद्दल तुमची सगळ्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर मला मेसेजमधून कळवा की हे विषय मी जे हाताळते सध्या हे तुम्हाला कसे वाटत आहेत. काउन्सिलिंगसाठी खाली नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच.